नमस्कार मित्रांनो, अक्षय इंगेटेक या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आम्ही आलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील रुई या गावामध्ये गावरान शेळी पालनाबद्दल संपूर्ण माहितीसाठी. तर नमस्कार सर. नमस्कार. सर्वात आधी आमच्या प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा. मी पोपट रंगनाथ मुंद्रे. शेळी पालन आहे ते किती वर्षापासून तुम्ही करतात? आता चार वर्ष झालं. 4 वर्ष. गावरान शेळी पालन का म्हणतात, म्हणजे गावरान जात का म्हणून निवडली तुम्ही? गावरान म्हणजे कसं आहे, 6 महिन्याला येते, हा. लागती टायमावर. हा. आणि काय त्याला रोग नाही, काय नाही, काय बी खात्यात बाकी शेळ्यापेक्षा जास्त रोग राही नाही. तर आता ही शेड जी आहे ती किती बाय किती शेड आहे आपलं? शेड 13 बाय 52. 13 बाय 52. अर्ध बंदिस्त आणि अर्ध मोकळं का? आता तुमच्याकडं सगळे लहान मोठे म्हणून किती शेळ्या? सगळे आता 25 आहेत. जर 25 शेळ्यासाठी किती एकर खायला केलं त्यांना? पाऊण एकर रटून होते. पाऊण एकर. त्यात काय काय लावले? त्यात सोबाबळ, तुती, पुन्हा गाजरासे, आपलं मारवेल गवत आहे, 4 आटम आहेत, शिवरी आहे काही. वेगळ्या वेगळ्या टायमाला टाकतो, 2-3 टाइम. पुन्हा कडबा कुठे असते, खायला भरपूर आहे त्यांना. हिरव्या चारा व्यतिरिक्त आणखीन कोरड्या चारामध्ये काय काय देतात त्यांना? काय नाही, कडबा कुटी, पुन्हा सोयाबीनचं बुसकट, पुन्हा काय थोडं सोयाबीन चारतो सकाळ एक टाइम मोठमोठ, त्याच्यावरच आहेत. बाकीचं आता ही 6 महिन्याला येते समजा, तर किती किती पिल्लाची शेळी सध्याला आपल्याकडे? 2-2. 3 दिलं तरी ती काय उपयोगाची नाही. 2 पिल्याची चांगली, म्हणजे दोन्ही चांगले होते. दुधाला कशी राहते शेळी ही? दुधाला आपल्या सांभाळण्यावर, म्हणजे जसं खाद्य घालून तितकं दूध देते ती. त्यांना खाली बसण्यासाठी काय काय केलंय? मी कोबा आहे का आपलं मुरुम केलेला आहे? काय नाही, सगळं साधच आपलं. नुसतं मुरुम टाकून चोपून घेतलं, त्याच्यावरच आहे सगळं. तर कोबा जर केलं तर काय अडचण येऊ शकते का? काय नाही, काही अडचण. म्हणजे गारव्यासाठी बसण्यासाठी काय नाही, ती बी गरम राहतेच की, त्यांची घाण पडते, फोपटा हे होतच की. थोडंच ती गार फरशी सारखं नाही ना कोब्याचं. बरं ह्यांना आता लोक म्हणजे पावसाळ्यात जास्त अडचणी शेळ, तर पावसाळ्यात तुम्हाला काय अडचण जाणवली का? रोगराई आली का काही? काय नाही, काय नाही, कसलंच काय नाही, एकदम फ्रेश राहतात. हिवाळा पावसाळा काही असू तरी स्ट्रॉंग राहतात म्हणायचं. स्ट्रॉंग राहतात. गोचिडासाठी ही त्यांची फवारणी कधी कधी करतात? 15 दिवसाला एक बार फवारायचं, काय नाही. बाकीचं अडचण तर येतच नाही. त्यांची रोगराई कमीच आहे म्हणायचं. कमीच आहे. पटांगण भरपूर असल्यामुळे नाही होत. लय दाटी झाल्यावर होईल एखाद्या वेळेस, पण नाही काय होत. आता सध्याला जी ही शेड आहे, ही किती शेळ्या बसते ह्या शेड मध्ये आपल्या ह्याच्यात होय 100च्या पुढे सरळ बसतात. काय 20 ब्रास्त ही बाहेरलंच आहे पटांगण. आणि आतलं ही 26 बाय 52, 26 फूट रुंद, 52 फूट लांब आहे. त्यामुळे पटांगण भरपूर आहे, त्याच्यामुळे काय टेन्शनच नाही त्यांना. म्हणजे काय होत नाही, गुचिड होत नाही, पीस होत नाही, काय नाही. त्याला रोजची रोज झाडून हे असतंय सगळं क्लिअर, त्याच्यामुळे काय नाही. सध्या बोकडं किती आपल्याकडे? बोकडं 4-5 आहेत की. ह्यांना असं डायरेक्ट समजा गाजरास आहे, काय काय शेळ्या गाजरास खात नाही, पाला पाला खात, तर ह्यांना असं डायरेक्ट टाकायला आणि कुठे करून टाकायमध्ये काय फरक आहे? कुट्टी करायची, मिठाचं पाणी मारायचं त्याच्यावर आणि द्यायची टाकून, काय ठेवत नाही. नुसतं असं गाजरास टाकलं तर आपण न कुठे करता मग नाहीत खात. तसे टाकीत होत आधी, पण नाहीत खात. आता पावसाळ्यात जास्त पाणी पित नाही काय काय शेळ्या, चाऱ्यावर राहतात, मग त्यासाठी काय करायचं पाणी पिण्यासाठी? त्यांनी त्यासाठी कडबा कुट्टी करायची आणि मीठ मिसळायचं, काय नाही, बाकीचं नसलं तरी चालतंय, काही ठेवीत नाही. त्या मीठ जी पाणी टाकून त्यांनी डारगाळी फिरगाळी काय लागत शेळ्याला? नाही का? हे दिवसात कुठली, हे दिवसात नाही लागत. उन्हाळ्यात लागत. उन्हाळ्यात लागत का? पावसाळ्यात लागत नाही. पाणीच त्यांचं म्हणजे तेवढ्यावरच भाग होते. आता शेळीला किंवा जर तिच्या पिलाला जर ही लागली, जुलाब जर लागली, तर त्यासाठी कोणतं औषध वापरतात? जुलाबसाठी एन्डोस्ट्रॉंग आणलं, 2 मिली द्यायचं छोट्याला, आणि मोठी शेळी असली तर 4 मिली. रिझल्ट चांगला येतो का त्याचा? नंबर 1. किती दिवसात तरी जुलाब राहते? लगेच 2 दिवसात. कारण काय काय होतंय, जुलाब जर लागले तर शेळी घाळ होती किंवा पिलं मराची शक्यता जास्त असते.
नाही ते औषध दिले की राहते. गाभण शेळीला बी जमतं का ते? चालतंय हो. म्हणजे काय होत नाही त्याला? काय नाही काय नाही काय होत नाही त्याने, फक्त ती हम्म. गट हा संडास करावा म्हणूनच हा, दुसरं काय हा. त्यात. किती दिवसात तरी रिझल्ट येतो त्याचा? 2च दिवसात हे 2 आपल्या दिवस दिलं. कुठल्या पण मेडिकलला भेटू शकते का? हा कुठेही हम्म. कुठेही तसं काय नाही. बरं, आता हे शेड आता 4-5 वर्ष झालं तुम्ही करतात, तर आतापर्यंत काय तुम्हाला अशी मोठी समस्या काय जाणवली का ही करायला पाहिजे नवीन शेतकऱ्यांनी, ती त्यात काय अशी अडचण निर्माण झाली का तुम्हाला? काय नाही काहीच अडचण नाही. हा. जास्त लक्ष कशावर द्यायला पाहिजे शेळी पालनात? जास्त म्हणजे पिसा झाल्या हा. त्यांना पिसा झाल्यावर जास्त येडवणी करतात ना. हो हो. बाकीचं गोचड तर एवढी होतच नाही. ती सारखी पळतीवरच असतात इकडे तिकडे, त्याच्यामुळे काय होत नाही त्यांना. आता पिसासाठी यासाठी 15-15 दिवसात तुम्ही फवारणी करतात? हो किंवा नाही हो. आता आम्ही काय शेळ्या बघितलं जवळून जाऊन, गोचाड पिसा ही काय दिसत नाही, म्हणजे एकदम चमकदार शेळी दिसते तुमची. आता ही जी 1.5 एकर क्षेत्र आहे त्याचं शेळी पालन न करता दुसरं जर पीक घेतलं असले तर ते परवडलं असतं का? शेळी पालन परवडतंय? शेळी पालन परवडतंय. दुसरं पीक घ्यायला मग त्याला लय मेहनत करावं लागते ना. हे काय आपलं एकदा लावलं की काय ह्याचं हेच नाही. नुसतं पाणी द्यायचं काम आहे ह्याला. बरं, ह्याला तुम्ही किती लक्ष द्यात? म्हणजे कंटिन्यू ह्यातच आहे तुम्ही का तुमचं दुसरं काम बघून करतात? नाही, सकाळी आलं की 1 तास झटायचं, झाडून काढणं, त्यांच्या काटक्या उचलणं, दुसरं आणणं टाकणं, झालं पाणी टाकणं की झालं. ते पुन्हा दुपारपर्यंत बघायचंच नाही काय, दुसऱ्या कामाला मोकळं. आणि पुन्हा दुपारी जेवाय पिवाय सुट्टी झाली की पुन्हा एक बार यायचं आणि टाकायचं. म्हणजे दुसरं काम करत करत आपण ऍडजस्ट करू शकतो. ऍडजस्ट. सध्या वर्षकाठी निव्वळ तुम्हाला किती इन्कम भेटते यातून? वर्षकाठी 2-2.5 लाखाचं भेटतंय निव्वळ म्हणजे. पण कमीत ना शेळ्या वाढल्यावर शेळ्या वाढतच जाते. बरं, नवीन शेतकऱ्याला करायसारखं आहे का? परवडेबल आहे का लॉस मध्ये जायसारखा धंदा आहे? साध्या पद्धतीत केल्यावर होतंय कमी. जास्त न खर्च करता आपलं जोगाडे करायचं म्हणल्यावर होतंय कमी आहे. आमचं गेलं तर त्या टायमाला 4 लाख शेड, एवढ्याला 4 लाख गेलं. खाद्याचे ही बी आणले का काड्या लावल्या तुम्ही? नाही, बी आणलं. मला सांगा, बंदिस्त मध्ये जास्त रोगराई येते का फिरस्ती शेळ्यामध्ये रोगराई येते? फिरस्तीतच येणार. म्हणजे पावसाळ्याचं आता सोडल्या तर चिखल खायला येते का काय म्हणतात शेळ्या सोडलेल्या. आणि हे अशा बंदिस्त असल्या की आणून टाकलं मग बीज का असलं तरी त्या खात्यात, तसं काय नाही. बंदिस्त शेळी पालनामध्ये आणि फिरस्तीमध्ये काय काय फरक आहे? फरक पावसाळ्यात खराबच होते फिरस्ती शेळ्या. फिरस्ती तसं आपल्याला काही जाणवत नाही बंदिस्तला. हाय ती रानातला काढायचं आणि टाकायचं, काय नाही. म्हणजे खाऊन आपलं गच राहते. म्हणजे पाऊस आला की आपलं आतमध्ये, ऊन पडलं की आपलं बाहेर राहतं. फिरस्तीचं काय होतं? सोडावंच लागतात ना, सोडल्याशिवाय पर्याय नाही फिरस्ती शेळ्या. मग त्यात चरायच्या कुठं काय सगळा चिखल असल्यावर शेवटी बेजारीच की शेळीची. तसं बंदिस्त मध्ये ह्याची मरण आहे, पण फिरस्ती मध्ये मरतूड होती येते. ह्यांना लय. आता तुमच्याकडे गडी बघतो का तुम्ही स्वतःच बघता सगळं? मी स्वतः बघतो, काय नाही. सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम आपलं दुसरं काम. त्याच्यावर दुसरं काय काय करता आणखी? दुसरं काय शेती जवळ केलेली दुसऱ्याची, ती बी ऍडजस्ट होती इथली. 10-11 एकर आहे दुसऱ्याचं, आपलं 5-6 एकर आहे. 17-18 एकर रान. म्हणजे शेळी पालन प्लस आपली शेती बी दोन्ही ऍडजस्ट होतं एकमेकाला. उन्हाळ्यात काय काय खायला घेतात जास्त? उन्हाळ्यात जास्त सोयाबीनचं बुसकट एक टाइम हिरवं ही. मग बाकीचं नाही. पुन्हा कडबाता नसतोच उन्हाळ्यात, बुसकट ही असतात म्हणून बुसकाटावरच असते आणि हिरवं त्याच्यावरच. बरोबर. ही शेळी पालन जर करायचं समजा एखादा जमीनच नाही हवा, फक्त आपलं 2-3 गुंठ घरापुरते आहे, तर ते बाहेरून एकच चारा आणून करू शकतं का ती? होऊ शकतं की. काढबा असेल बुसकाट असेल लय येत अशी लोक बिगर जमिनीवाले. गवत फिवतो कुठले बी आणायची टाकायची. आपलं जन्मलं त्यांचं मस्तपैकी पाजायची पिजायची ह्याची ठेवायची. ज्याचा काय फायदा होतो ठुल्या पिलं त्याच्यामध्ये? शेळ्या काय आता 10-20 शेळ्या असल्यामुळं तुडवातुडी होऊ नये म्हणून पाजायची साईडला ठेवायची. किती दिवस ठेवायची या पिंजऱ्यामध्ये? छोटा आहे तर 3 टाइम पाजायचं. आणि जरा मोठी झाली की मग 2 टाइम पाजून ठेवली
म्हणजे आता गवती खायला आले की पुन्हा आपलं बाहेर हा, सोडायची, पण खाऊच जवळ तर. जेव्हा चांगलं पेते खाऊच आहेत तर. शेळीला पेते तोपर्यंत ह्यात जाळी ठेवायचं. जाळीत ठेवायचं. म्हणजे शेळ्या तुडवत बी नाहीत आणि त्यांना काही रोगराई बी जास्त येत नाही. छान राहते. हा. त्यामुळे हम्म. आणलेलं आहे. तर मित्रांनो, आजची गावरान शेळीबद्दल माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका.